महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोल्यात रेल्वेचा मेगा सर्जिकल स्ट्राईक। 40 वर्षापासूनचे अतिक्रमण जमीनदोस्त, 25 कोटींची जमीन मुक्त। धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून परिसरात तणाव, पोलिसांचा अक्षरशः वेढा, रेल्वेचा महामोहीम सुरूच। अकोला रेल्वे स्थानकाजवळील तारफैल परिसरात गेल्या 4 दशकांपासून रेल्वेच्या जमिनीवर पसरलेले अतिक्रमणाचे जाळे अखेर प्रशासनाने मोडीत काढले आहेत। सोमवार 1 जून रोजी राबविण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेत रेल्वेने आपली सुमारे 22,750 चौरस मीटर मौल्यवान जमीन पुन्हा ताब्यात घेतली आहे। विशेष म्हणजे मागील अनेक वर्षापासून रखडलेली ही कारवाई अत्यंत शांततेत आणि कोणत्याही बळाचा वापर न करता पार पडली। ही मोहीम अचानक झालेली नसून भुसावळ विभागातील अभियांत्रिकी विभाग, विधी विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी गेल्या 3 महिन्यांपासून त्याचे सूक्ष्म नियोजन केले होते। वारंवार नोटिसा बजावणे, राज्य प्रशासनासोबत संयुक्त बैठका घेणे आणि भूमी अभिलेख विभागामार्फत अचूक मोजमाप करून घेणे या प्रक्रियेमुळे या कारवाईला कायदेशीर बळ मिळाले। पारदर्शकता जपल्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून जागा रिकामी करण्यास सहकार्य केले। सकाळी 9 वाजता सुरू झालेली ही मोहीम दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालली। या कारवाईसाठी प्रशासनाने 7 जेसीबी यंत्रे, 300 नगर पोलीस कर्मचारी, 50 जवान आणि 25 कर्मचाऱ्यांचा कड़ा पहारा तैनात करून मोठी ताकद लावली होती। तसेच 160 अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला। मोहिमेदरम्यान एकूण 164 तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी संरचना, ज्यात घरे व दुकानांचा समावेश होता, त्या पूर्णपणे हटविण्यात आल्या। मुक्त करण्यात आलेल्या जमिनीचे बाजार मूल्य अंदाजे 25 कोटी रुपये असून 40 वर्षांहून अधिक काळ ही जमीन अनधिकृत ताब्यात होती, जी आता रेल्वेच्या भविष्यातील विकासासाठी उपलब्ध झाली आहे। या कारवाईचे सर्वात मोठे यश म्हणजे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी सातत्याने साधलेला संवाद। यामुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा बळाचा वापर करण्याची गरज भासली नाही। रेल्वेच्या इतिहासातील ही एक यशस्वी आणि शांततापूर्ण मोठी कारवाई मानली जात असून यासाठी जिल्हा प्रशासन आणि अकोला पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले। या दीर्घकाळ प्रलंबित अतिक्रमणाच्या निर्मूलनामुळे आता अकोला रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठी गती मिळणार आहे। भविष्यातील रेल्वे विस्तार योजना, नवीन प्लॅटफॉर्म किंवा प्रवासी सुविधांसाठी ही जागा महत्त्वाची ठरणार असून यामुळे रेल्वेची कार्यक्षमता आणि जनसेवा अधिक सुधारण्यास मदत होईल। या धाडसी कारवाईमुळे अकोला शहरात दिवसभर या मोहिमेची चर्चा रंगली होती। रेल्वे प्रशासनाने या कामी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।